ते शाळेतल्या ज्या मुली असायचे किंवा शाळेतली मुलंही असायचे त्यांच्या मांड्या बघायचा. हां, नॉट इन अ सेक्शुअल वे. ह्याला वाटायचं की मी ह्यांची मांडी बघतोय, मला ह्या माणच्या मांड्या खायच्या आहेत. ह्या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिकही असू शकतात. त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. मला असं आठवतंय की बाबा तू एक जपानची जपानची गोष्ट केस सांगितलेली होती. आणि तुम्हाला सांगितलं नाही किंवा ते नक्की ती काय मला तुला सांगायची आणि पण ती व्ह्यूअरला सांग, पण मला ते ती ऐकायला आवडेल. सांगूया. आतापर्यंत ना भाई आपण जेवढे केसेस केलेत ना, आता बोललो आपण, ह्याच्यामध्ये प्रत्येक क्रिमिनलला जेल झाली आहे किंवा काही ना काहीतरी त्याला सजा झाली आहे. सजा भेटली आहे. माझ्याकडे एक अशी केस आहे ज्याच्यात तो क्रिमिनल बाहेर होता, त्याला जरा पण काही झालं नाही बिकॉज त्याचा पॉलिटिकल बॅकग्राऊंड स्ट्रॉंग होता आणि तो श्रीमंत होता. इंडियाची गोष्ट आहे काही? नाही, ही जपानची गोष्ट आहे. जपानमध्ये पण चालतंय. जपानमध्ये पण झालेलं आहे. त्या व्यक्तीचं नाव आहे इसाई सागवा. जपानमध्ये एक जागा आहे टोकियो, तिकडचा राहणारा होता. थोडंसं याचा मी बॅकग्राऊंड सांगेन तुला, मग तुला अंदाज येईल. इसाई सागवाचे वडील होते अकारा सागवा. हे जपानमधलं जे वॉटर डिपार्टमेंट आहे, पाण्याचं डिपार्टमेंट, त्याचे प्रेसिडेंट होते. आणि त्याचे जे आजोबा होते तिकडची एक मोठी न्यूज कंपनी आहे, त्याचे मालक होते. तर हा मोठा श्रीमंत फॅमिलीतला मुलगा होता. हा जेव्हा जन्माला आला ना, हा जरा प्रीमॅच्युअर बेबी होता. आय गेस 5-6 महिन्यात जन्माला आलेला. म्हणून जेव्हा जन्माला आलेला ना, ते डॉक्टर बोललेले ह्याच्या पॅरेंट्सला नाजूक होता. जसा जेव्हा मोठा झाला तो, दात पण त्याचे एकदम असे वाकडे तिकडे होते आणि हाईट 4.5 फूटचीच होती. जेव्हा तो मोठा होत गेला, वीक होता तो. अच्छा, बेसिकली वीक होता. Yes, okay. तर आणि हा जरा वियर्ड पण वागायचा, इंट्रोवर्ट होता. स्कूलमध्ये जास्त कोणाशी बोलायचा नाही. त्याच्या आई वडिलांना याची जरा चिंता लागलेली की हा कसं करेल, काय करेल. बट जसा जसा हा मोठा होत गेला ना, तर ह्याच्यामध्ये ते टेंडन्सी यायला लागले की, कारण ह्याच्याशी कोण जास्त बोलायचं नाही. बट हा काय करायचा माहिती आहे, स्कूलमध्ये जाऊन ते शाळेतल्या ज्या मुली असायचे किंवा शाळेतली मुलंही असायचे त्यांच्या मांड्या बघायचा. हां, नॉट इन अ सेक्शुअल वे. ह्याला वाटायचं की मी ह्यांची मांडी बघतोय, मला ह्या माणच्या मांड्या खायच्या आहेत. हे लहानपणापासून होतं त्याच्यात. जेव्हा तो चिकन लेग पीस भाई. ही जरा मी केस पुढे घेत गेलो ना, तर याच्यावरती ना, हा जो स्पेसिफिक क्रिमिनल होता, ह्याने भरपूर इंटरव्ह्यू आणि भरपूर काय काय बनवले आहेत. बट हा असं म्हणतो की जेव्हा हा लहान होता, आय गेस 5 की 6 वर्षाचा होता, तेव्हा याचे काका आहेत ना, हॅलोविन माहिती एक सण असतो बाहेरगावी, जपानमध्ये आणि अमेरिकेत बनवला जातो. हा जेव्हा लहान होता ना, तेव्हा त्याचे काका एक मॉन्स्टर बनवून यायचे आणि लोकांना मारायची ऍक्टिंग करायचे. तो बोलला की ते मी बघितलेलं आणि तेव्हापासून माझ्या डोक्यामध्ये ते झालं की मी पण एक मॉन्स्टरच आहे आणि मला लोकांना मारून खायचंय. हिने आतापर्यंत कोणाची मर्डर केली नव्हती आणि याच्या घरातल्यांना माहिती होतं, एक टेंडन्सी होती की मला करायचं आहे. हा, लोकांना काय वाटायचं की हा क्रिपी आहे, लोकांना ते नव्हतं माहिती की ह्याला लोकांना खायचं आहे. काळांतराने हा मोठा झाला, तसं आपण 10वी-12वी करतो, हा पास झाला आणि युजली नंतर ग्रॅज्युएशन करतो. अभ्यासात एवढा काय हुशार नव्हता, बट हा त्याच्या आई वडिलांना म्हणाला की मला आहे ना लिटरेचर वाचायचं आहे. तर जपानमध्ये एक युनिव्हर्सिटी वोक असं नाव काहीतरी जागा आहे, तिकडे मी लिटरेचर करतो. त्याच्या आई वडील बोलले चल चांगलं आहे बाबा, काय नाही करतो, अभ्यास तरी करू दे. तर तिकडे त्याला त्याचं ॲडमिशन करून दिलं आणि 1977ची गोष्ट आहे, ठीक आहे. 1977ला ह्याने ॲडमिशन केलं आणि ती जी कॉलेज होतं ना, ते भरपूर फेमस कॉलेज होतं. तिकडे फॉरेनची मुली पण यायच्या, म्हणजे वेगवेगळ्या देशातली मुलं शिकायला यायची. तर तिकडे एक मुलगी होती जी आय गेस ब्रिटन की कुठची तरी मुलगी होती, अमेरिकन मुलगी होती, शिकायला आलेली तिकडे. आणि ह्याला ना तिला बघताच क्षणी ती आवडली याला. नॉट इन अ की मी हिच्याबरोबर प्रेम करेन, तिला खायचं होतं ह्याला त्या हिशोबाने. तर ती घरी जात होती. तर हा आहे ना तिच्या कॉलेजमध्ये तिचा पाठलाग करायचा असं तसं. आणि एकदा ती मुलगी घरी जात होती ना, तेव्हा तिच्या पाठी हा जातोय. त्या मुलीचा पाठलाग करत करत हा तिच्या घरापर्यंत पोचला आणि हा बघतो तर काय की ती जी मुलगी बिल्डिंगमध्ये जाते ना, तिकडे त्याची आजी राहायची. ओके. म्हणून ती बिल्डिंगचा जो आजूबाजूचा एरिया होता ह्याला माहिती होता. तिच्या पाठी गेला आणि त्याला कळलं की अच्छा ही या माळ्यावरती राहते, हिच्या मी घरी जाऊन हिच्यावरती अटॅक करीन. ह्याने आठवड्यानंतर त्या मुलीच्या घरात गेला आणि ती मुलगी झोपलेली घरी आणि या कोपऱ्यात बसून ह्याचा आहे ना, एक जी बिल्डिंग होती जपानच्या बिल्डिंगमध्ये ना, एक पार्टनर एंट्रन्स असतं आणि फ्रंट एंट्रन्स पण असतं घराला. तर ह्याने पार्टनर एंट्रन्स करून आधीच जाऊन बसलेला रूममध्ये गुपचूप. आणि त्याने त्याच्या इंटरव्ह्यूमध्ये पण दाखवलंय, मी तुला ते पाठवीन. हा तिच्या घराच्या आतमध्ये ना आधीच जाऊन बसलेला कोपऱ्यात आणि ती मुलगी झोपलेली. आणि ह्याने काय केला ना, हा विचार करतो की अरे ही झोपली, हिच्यावरती मी अटॅक करतो आणि हिला खातो. तर हा जेव्हा तिच्यावरती अटॅक करायला गेला ना, जसं मी तुला बोललो त्याची हाईट छोटी होती, 4.5 फूटचा होता आणि एवढा स्ट्रॉंग नव्हता, तो वीक होता. त्या मुलीने त्या लाथ मारला आणि ती मोठमोठ्याने ओरडायला लागली की अरे असं असं आलंय. तर पोलिसांनी त्याला अरेस्ट केलं. पोलिसांना वाटलं की हा तिच्यावरती रेप करत, सेक्शुअल असॉल्टचे केसेस टाकले. तोपर्यंत कोणाला माहिती नव्हतं की हा तिला खायला गेलेला आणि हा सुटला.
आता या केसमुळे त्याचा त्या कॉलेजमध्ये आणि त्याचा जो नेबरहूड होता, त्याचा जो शेजार लोकांची होती, तिकडे याचं झालं नाव खराब झालं. त्याचे पप्पा बोले एक काम कर, तू इकडनं निघ, तू बाहेरगावी जा. तर याचे वडिलांनी याला 1980 साली युनिव्हर्सिटी आहे फ्रान्समध्ये, पॅरिसला पाठवलं आणि PhD इन लिटरेचर करायला. तो बोला ठीक आहे. हा गेला तिकडे. त्याचे मित्र होते पण जास्त कोणाशी या बोलायचा नाही. तर त्या कॉलेजमध्ये त्याची एक मैत्रीण झाली, तिचं नाव होतं रेने. ती फ्रान्सचीच मुलगी होती. तिच्याशी म्हणजे मित्र म्हणजे एवढे क्लोज फ्रेंड नव्हते, ती लोक जस्ट कॉलेजमध्ये भेटायचे की आपण अभ्यास करू, असं तसं करू, अशी त्यांची मैत्री झाली. आणि एके दिवशी ह्याने काय बोलला तिला की तू माझ्या घरी ये, आपण लंच करू आणि मग आपण आपले PhDचे अभ्यास करू. ती बोलली ठीक आहे. तर ह्याने तिला स्वतःच्या घरी बोलवलं आणि तिला बोललं की हा माझा डेस्क आहे, तू बस, मी आपल्याला काहीतरी खायला घेऊन येतो रूममध्ये जाऊन. आणि जशी ती बसली ना, ह्याने एक कपाट खोलला, कपाटातनं एक बंदूक काढला, शॉटगन, आणि रेनेला ऑन द स्पॉट डोक्यात गोळी मारला. डोक्यात जेव्हा ती गोळी मारली ना, तिचं रक्त बघून हा बेहोश झाला, कारण त्यांनी आधी कधी कोणाला मारलं नव्हतं. हा बेहोश झाला. हा परत उठला. उठल्यानंतर ह्याने तिच्यावरती रेप केला, तिच्यावरती अत्याचार केला मेलेल्या व्यक्तीवरती. त्यानंतर आता हिला खायचं आहे आणि तुला माहिती आहे, बोलू ह्याचे दात वाकडे तिकडे होते, ह्या फुल्ली बॉडी डेव्हलप नव्हती झालेली याची. हा खाली गेला, ह्याने एक बुचर नाईफ आणला, ह्याने पायाचे तुकडे, छातीचे तुकडे आणि पूर्ण बॉडीचे छोटे छोटे तुकडे केला, ते त्याने खाल्ला. आणि बाकीचे जे बॉडी पार्ट्स होते हा कन्झ्युम नव्हता करू शकत, म्हणून आता करायचं तर काय, कारण बॉडीला काळांतराने वास येणार. ह्याने 2 सुटकेस घेतला मोठे टाईपचे, त्याच्यात ते सगळे पार्ट्स भरला आणि तो ज्या ठिकाणी राहायचा ना, त्याच्या एक्झॅक्ट पाठीमागे एक मोठं तलाव होतं, तलाव आणि गार्डन टाईप होतं. तर ह्याला वाटलं की मी हे तिकडे डिस्पोज करेन आणि मी सुटीन, मला काय प्रॉब्लेम नाही. तर बिकॉज हा तेवढा हे नव्हता बरं, म्हणजे 4 फूटचा माणूस आहे, त्याच्यात तेवढी ताकद नाही आणि एक अख्खी बॉडी उचलून नेणं कठीण आहे. तर याने एक काय बोलतात टॅक्सी बुक केला, टॅक्सीमध्ये ती बॅग ठेवला आणि तिकडे घेऊन गेला, त्या गार्डनच्या इकडे, जिकडे ह्याला डंप करायची आहे ती बॉडी. आता त्या टॅक्सीवाल्याने त्याला बॅग तर काढून दिला, आता ती आतमध्ये कशी न्यायची. तर तो काय बोलला टॅक्सीवाल्याला, तू जरा माझी बॅग आतमध्ये नेऊन ठेवशील काय. तर टॅक्सीवाल्याने तेवढी त्याची गार्डनच्या गेटपर्यंत बॅग ठेवून दिला आणि हा ती बॅग घसरत गार्डनमध्ये घेऊन जातोय. आता ह्याची चुकी काय झाली, ह्याने टायमिंग चूज केला संध्याकाळ ते 5 ते 6चा, जेव्हा लोक तिकडे फिरत असतात, लोकल लोक. आणि हा जेव्हा बॅग खेचत जाईना, हा थकला, ह्याने मध्येच बॅग सोडून दिला आणि श्वास घेत होता. त्याचा कारण श्वास बला त्याचा घाबरलेला. तिकडे एक व्यक्ती आला, गार्डनचा जो वॉचमॅन टाईप असतो ना, तो आला आणि तो त्याला विचारतो ही तुझी बॅग आहे काय. तो बोलतो नाही मला माहिती नाही, माझी बॅग आहे. आणि ऑब्व्हियसली जर गार्डनमध्ये अशी मोठी बॅग पडलेली असेल तर लोक घाबरतात. तर वॉचमॅनने जेव्हा ती बॅग उघडून बघितला, त्याच्यात बॉडी पार्ट्स होते आणि तो बेहोश झाला वॉचमॅन बघून. जेव्हा दुसरी बाई आली, ती पण मोठमोठ्याने ओरडायला लागली आणि तिकडे घोळका जमा झाला. आता हे बघून हा घाबरला, हा तिकडनं तशीच बॅग सोडून पळून गेला, घरी गेला. आणि आय गेस 3 दिवसांनी फ्रेंच पोलीस जे आहे त्या लोकांनी ह्याला पकडलं, ह्याला कस्टडीमध्ये टाकलं. आणि प्रॉब्लेम असा की भरपूर, कारण ती जी मुलगी होती ती तिकडचीच राहणारी होती, तिकडची लोक भरपूर रागवले ह्याच्यावरती की ह्याला तर तुम्ही सजा द्या, ह्याला तर फाशीच झाली पाहिजे, असं तसं. पण हा इंटरनॅशनल स्टुडंट होता, हा तिकडचा नागरिक नव्हता, म्हणून ह्याची जी केस होती ती जपानमध्ये गेली. ठीक आहे. तर ह्याला फ्रेंचवाल्यांनी डिपोर्ट केलं जपानला परत. आणि जसं मी तुला म्हणालो की ह्याची जी फॅमिली बॅकग्राऊंड होतं ते भरपूर स्ट्रॉंग होतं, ह्याच्या वडिलांनी भरपूर पैसे खिलवले आणि ह्याला जपानच्या कोर्टमधनं हा मेंटल इलनेस आहे, ह्याला हा पागल आहे म्हणून सोडून दिला. आणि हा जो व्यक्ती होता हा 2022ला हा ऑफ झाला. 2022 जपानमध्ये फ्री माणूस म्हणून राहत होता. जपानची लोक ह्याला भरपूर त्रास द्यायची, म्हणजे त्याला हेट करायची, कारण ह्याने मर्डर केलेलं, चुकीचं केलेलं. पण तो बाहेर खुलेआम फिरायचा. ह्याला कधी जॉब नाही भेटली, पण ह्याच्या पप्पांकडे जे आई वडील पैसा होता, पण ह्याला अजून पैसे कमवायचे होते. ह्याने काय केला, वाईस नावाचं एक चॅनल आहे यूट्यूबवरती, त्याला इंटरव्ह्यू दिला. हे स्वतःची बुक, जे आपण जॅपनीजमध्ये मांगा जे बोलतो, ॲनिमे जे बोलतो, स्वतःची बुक, स्वतःची पिक्चर आणि ॲडल्ट फिल्म बनवणार आहे की त्या मुलीला मी कसं मारलं, आणि हे त्याने डार्क वेबवरती विकलं. त्या हिशोबाने त्याने पैसे. ते एक फक्टअप केस होती ब्रो, की कोणत्या व्यक्तीकडे समज जर पॉलिटिकल बॅकग्राऊंड आहे किंवा अमीर आहे तो, तर तो कसा लूप होल करून निघून. आणि ते बघ ना भाई, तो लहानपणापासून त्याची फॅन्टसी बघ, त्याला खायचं आहे कोणाला तरी, हे म्हणजे किती भाई. आपण पण भाई फक्त चिकन खातो, पण मरत ते कापताना बघितलं आपली फाटते भाई, आपली फाटते. अशी सिमिलर केस जेफ्री डॅमरची आहे, आपण कधीतरी नंतर करू. जेफ्री डॅमर एक सिरियल किलर होता अमेरिकेचा, त्याने पण नाही म्हणता
ऑन रेकॉर्ड मी बोलतोय 260 लोकांना मारलंय बापरे, ऑन रेकॉर्ड. आणि तो बोलतो मी ह्याच्याशी जास्त मारलंय, मला माहिती नाही, आठवत नाही आठवत नाही. असा एक व्यक्ती होता. तर आपण कधीतरी करू